नागपूर शहराला कसे ड्रग फ्री आपण करू शकतो त्या अनुषंगाने आपण कारवाई करत आलो आहे। ज्याप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की ड्रग्सच्या व्यसन तसेच ड्रग्सचा पसार पूर्ण विश्वामध्ये झालेला आहे आणि आपला शहर असा अनटच नाही आहे। म्हणून आपण आपले इथे जे जे कारवाई आपण व्यवस्थितपणे करावे यासाठी आमच्या काम चालू आहे सध्या। ही नशा आणि त्याशिवाय त्याचे ते विक्री वगैरे त्याच्यामुळे अजून क्राईम्स होतात, म्हणजे मर्डर पर्यंत होतात किंवा अँटी डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज मध्ये पण होतात। काही टेररिझम मध्ये पण याच्या जे पैसे आहेत तो त्याच्यात जातो किंवा तुम्ही जे नाव घेतले एक दोन नाव त्यांच्या विरुद्ध आमची कारवाई चालू आहे। आम्ही सगळी शाळांना पत्र आणि ईमेल्स लिहिलेले आहे की हे जे आहे याच्यावर तुम्ही लक्ष द्या, म्हणजे ओनर्स असतील किंवा प्रिन्सिपल्स असतील त्यांना आमचे पत्र गेलेले आहे आणि त्यांना अजूनही सांगितलेले आहे की तुम्ही अँटी नार्कोटिक्स सेल म्हणजे क्लब असे तुम्ही स्थापन करा आपले कॉलेजेस आणि शाळांमध्ये, जेणेकरून लोकांना वाटेल, मुलांना वाटेल की मी जाऊन त्यांच्याशी बोलू शकतोय किंवा काउन्सिलर तुम्ही डिप्यूट करा। जिथे काय एखादा मुलं जर असतील की मला एक अडचण आहे ती घरात सांगू शकत नाही, इतरांना सांगू शकत नाही, तो तिथे जाऊन कमीत कमी सांगू शकेल। माझं असं म्हणणं आहे की याच्यात पडतो लहान मुलं असतील किंवा यंगस्टर्स असतील तो पेशंट आहे, त्याला काढणे पण गरजेचे आहे। कारण एखादा त्याला आपण असं स्टिग्मा म्हणून केलं करत राहिलो तर त्याच्याकडे शेवटच्या काय म्हणजे हे राहणार उत्तर। तर आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी काम करावं।